राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत CPR आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ KIT सनशाईन यांच्या संयुक्त विद्यमानं तंबाखूमुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत आज कोल्हापुरात जनजागृतीपर युवा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा सल्लागार डॉक्टर FE आर्डेकर, रोटरॅक्ट क्लब सनराईजचे प्रेसिडेंट राहुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आजची युवा पिढी सेलिब्रिटींचं अनुकरण करत विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जातीये, मात्र अशा व्यसनांपासून तरुणांनी दूर राहावं असं आवाहन त्यांनी केलं. तरुण पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे, त्यामुळं ते सदृढ आणि निरोगी असणं आवश्यक आहे. तरुणांमध्ये राष्ट्र निर्माण करण्याची क्षमता असते, त्यामुळं युवा पिढीनं मित्रपरिवारांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांनी तरुणांमधील वाढती व्यसनाधीनताबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी शहराच्या मुख्य मार्गावरून दसरा चौक ते ताराराणी चौक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना तंबाखूमुक्तची शपथ देण्यात आली. यावेळी KIT कॉलेजमधील रोटरॅक्ट क्लब सनशाईनचे डॉक्टर संदीप देसाई, डॉक्टर श्रीनिवास पाटील, प्रदीप मोरे, यशोदत्त पाटणकर, डॉक्टर अर्चना पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.